नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। कोकणामध्ये सगळ्यात मोठा सण म्हणजे गणपती आणि गणपतीच्या खालोखाल अगदी नावच घेऊन सांगायचं झालं तर शिमगा म्हणजे होळी। गणपतीच्या उत्सवाला मुंबईतले झाडून सगळे चाकरमाने आपल्या गावची म्हणजे कोकणाची वाट धरतात। आता ही परंपरा जवळजवळ 100-125 वर्ष तरी नक्की आहे। आमच्या गावामध्ये सुद्धा असेच मुंबईहून चाकरमानी म्हणजे मुंबईला कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेले लोक गणपती उत्सवाला हमखास यायचे आणि ते सुद्धा गणपतीच्या आधी 2-4 दिवस। परंपरा व्यवस्थित सुरूच होती। आता या गणपतीच्या उत्सवाला लागणारी गणपतीची मूर्ती म्हणजे मातीची गणेश प्रतिमा आमच्या गावामध्ये बनवत असेल तो दादू सुतार। आपल्याला आश्चर्य वाटेल की सुतार गणपतीची मूर्ती कशी बनवायचा, पण आमच्या गावामध्ये हे आश्चर्य होतं खरं। आता ह्या सुताराला सर्वसाधारणपणे आषाढ संपत आला की फारसं काही काम नसे। तोपर्यंत शेतीची अवजारं म्हणजे नांगराची दुरुस्ती करायची, जोताची दुरुस्ती करायची, बैलगाड्याची चाकं दुरुस्ती करायची, बैलगाड्याची दुरुस्ती करायची, ही सगळी सुतार कामं शेतीच्या संबंधाने लगबगीने करून नंतर आषाढामध्ये हा माणूस म्हणजे दादू सुतार तसा मोकळा असेल। मग अगदीच गेला बाजार कुणाचं एखादं दार निसटलेलं असेल तर ते बसवून दे, किंवा कुणाच्या विहिरीचा रहाट मोडला असेल तर तो ठाकठीक करून दे। पण या सुताराच्या अंगी म्हणजे दादू सुताराच्या अंगी कला भरपूर होती। जसं म्हटलं तसं आषाढ लागला की मग हा दादू आमच्या गावच्या नदीमध्ये जात असे आणि तिथली चांगली चिकण माती बैलगाडीतून भरून आपल्या घराच्या पडवीमध्ये आणून टाकत असे। साहजिकच नदीच्या किनाऱ्याहून आणलेला तो जवळजवळ चिखलच असे आणि नंतर गणपतीच्या मूर्ती तयार करण्यासाठी आणलेली ही माती तो आपल्या पडवीमध्ये वाळत घालत असे। वाळत घालत असे म्हणणं हे सुद्धा थोडंसं धारिष्ट्याचं, कारण बाहेर कोसळत असलेला पाऊस ती माती वाळायला अक्षरशः महिनोन्महिने घेत असे। तर आषाढ संपता संपता आणि श्रावणाचे काही दिवस गेल्यानंतर ही नदीच्या किनाऱ्यावरून आणलेली चिकण माती तो आपल्या पुढ्यात घेत असे हा दादू सुतार, आणि त्याला जसे येतील तसे, त्याला जसे जमतील तसे गणपती आकाराला आणून तो गावातल्या लोकांसाठी तयार ठेवत असे। आता त्यावेळेला आणखीन एक पद्धत निव्यामध्ये होती की गणपतीसाठी आपल्या घरातला पाट नेऊन या दादू सुताराच्या हवाली करायचा। तर एका पाठोपाठ एक असे 30-40 पाट या दादू सुताराकडे येऊन पडत असत। तर त्या एकेका पाटाला समोर घेऊन आणलेल्या चिकण मातीचा गोळा त्याच्यावर ठेवून नंतर तो त्यातून आपल्या हातांच्या कौशल्याने गणपतीची साधारण गणपती दिसेल अशी मूर्ती घडवत असे। हारीने पाट मांडून ठेवले जात आणि या दादू सुताराने आपल्या कल्पकतेप्रमाणे आपल्या कौशल्याने घडवलेल्या गणपतीच्या मूर्ती जशा वाळायला लागत तसं रंगकाम करण्याचं काम हा दादू सुतार सुरू करत असे। त्यावेळेला गणपतीला रंग सजावट किंवा मनमोहक रंगाने रंगवणं, रंगसंगतीसाठी विशेष प्रयत्न करणं असं काही या दादू सुताराच्या गावी नव्हतं। तो काय करायचा, एखादा रंग त्याच्या मनामध्ये भरला तर त्याच रंगाने वरपासून खालपर्यंत तो ती सगळी मूर्ती रंगवून काढायचा आणि जेवढ्या त्याच्याकडे मूर्त्या आलेल्या असतील त्या सगळ्यांना तोच रंग फासून टाकायचा। त्या एक रंगी मूर्ती पण दिसायच्या विलक्षण सुंदर। कधी हे गणपती गेरूने रंगवल्यामुळे लाल भडक दिसत, कधी चुन्याचं पाणी आणि बाकी काही एकत्र करून रंगवल्यामुळे पांढरे भडक दिसत, कधी कधी त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून तो याला गुलाबी छटा प्राप्त करून देत असे। पण अशा या मूर्ती लोक मोठ्या आनंदाने आणि या दादू सुताराचं कौतुक करत आपापल्या गावी म्हणजे आपल्या घरी घेऊन जात असत
आणि यथासांग पुढचे 5 दिवस त्याची पूजा होत असे. दादू सुतारालाही या पडत्या काळामध्ये म्हणजे आषाढ श्रावण भाद्रपदमध्ये जेव्हा सुतारकीचं काही काम नसायचं तेव्हा 4 पैसे त्याच्या कनवटीला लागत असत. असं बरीच वर्ष चाललं होतं. पण याच्यामध्ये एक काडी पडली आणि ती 1935 साली. आणि हा काडी टाकणारा होता अंतू गुरव, म्हणजे संभा गुरवाचा मुलगा, जो मुंबईला कामधंद्यानिमित्त स्थायिक झालेला होता. तर या संभू गुरवाचा मुलगा अंतू गुरव 1935 साली जो मुंबईहून गणपती उत्सवासाठी म्हणून नेव्यामध्ये दाखल झाला, त्याच्याबरोबर एक जादूई बनावी अशी गोष्ट त्याने त्या वर्षी आणली होती. मुंबईहून येताना अतिशय सुबक सुंदर गणपतीची मूर्ती घेऊन हा अंतू गुरव 1935 साली नेव्यामध्ये दाखल झाला. गवतामध्ये व्यवस्थित बांधलेली, वरतून बारदानाने शिवलेली अशी ती गणपतीची मूर्ती घेऊन हा अंतू गुरव जेव्हा गावामध्ये आला, तोपर्यंत गावामध्ये काही विशेष चलबिचल नव्हती. पण ज्या वेळेला गवताचा आणि तो बारदानाचा भाग बाजूला काढून ही मुंबईहून आणलेली अतिशय देखणी गणेश मूर्ती त्यांनी आपल्या घरातल्या पाटावर ठेवली, तेव्हा अंतूच्या घरातल्या सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटलं. वेगवेगळ्या रंगामध्ये रंगवलेली अतिशय कमनीय असणारी आणि प्रसन्नवदनम ध्यायेत असं वाटणारी ती गणेश मूर्ती बघून फार मोठी चलबिचल त्या गावामध्ये पुढच्या 2 दिवसामध्ये उडाली. त्यावर्षी लोकांनी या दादू सुताराकडून त्याने बनवलेले गणपती आपल्या घरी न्यायचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे नेले होते. पण जवळजवळ नेव्याचं सगळं गाव आणि बहुतेक आजूबाजूची सगळी पंचक्रोशी पुढच्या 5 दिवसामध्ये या अंतू गुरुवाकडे केवळ त्याची मुंबईहून आणलेली गणपतीची मूर्ती बघायला येऊन गेले. सगळ्यांचे डोळे अक्षरशः विस्फारले आणि गणपतीची मूर्ती इतकी सुंदर असू शकते हे गावी किंवा स्वप्नातही नसणाऱ्या त्या माणसांना किती अचंबा वाटला असेल याची कल्पना तुम्ही आणि आम्ही कदाचित करू शकणार नाही. आमचे आजोबा म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर, जे त्या गावचे या दरम्यान खोत होते, त्यांनीही मोठ्या कुतूहलाने जाऊन या अंतू गुरुवाच्या घरी त्याच्या मूर्तीचं गणपतीचं दर्शन घेतलं आणि तेही थोडेसे चकित झाले. ही बाब निश्चित. गणपती उत्सव मोठ्या आनंदाने सौख्याने पार पडला. पण गावामध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा अंतू गुरुवाच्या घरच्या गणपतीची चर्चा सगळीकडे सुरू झालेली होती. गणपती विसर्जनाचा दिवस आला. साहजिकच गावामधले जेव्हा बाकीचे गणपती विसर्जनासाठी निघाले, ते अंतू गुरुवाच्या गणपतीसाठी क्षणभर थांबले आणि अनायसे अहेतुकपणे त्या वर्षी अंतू गुरुवाच्या गणपतीला विसर्जनाचा पहिला मान मिळाला. सगळ्यात पुढे म्हणजे जी काही ती मिरवणूक सगळ्या गणपतीची एकदम विसर्जनासाठी निघाली होती, त्याच्यामध्ये सगळ्यात पुढे या अंतू गुरुवाचा मुंबईहून आणलेला सुंदर रंगसंगती असलेला रेखीव गणपती होता. तिथपर्यंत सगळं व्यवस्थित होतं. कौतुक किंवा उत्साह याच्यामध्ये काही कमतरता नव्हती. पण विसर्जनाहून येताना थोडीशी खळबळ, थोडीशी चलबिचल त्या ठिकाणी म्हणजे आमच्या गावामध्ये उडायला लागली. गावामध्ये ज्यांच्याकडे गणपती बसत होते त्या सगळ्या मानकऱ्यांनी अंतूला घेरलं आणि सांगितलं की बाबा पुढच्या वर्षी माझ्यासाठी सुद्धा अशीच गणपतीची मूर्ती मुंबईहून घेऊन ये. आता 30-40 लोकांनी असं सांगितल्यावर त्यासाठी थोडासा मान सन्मान या अंतू गुरुवाला दिल्यावर त्यांनी सुद्धा अगदी मनापासून नाही पण हो हो म्हटलं. आता या 30-40 लोकांनी अंतू गुरुवाकडे पुढच्या वर्षी आमच्यासाठी ही गणपतीची मूर्ती घेऊन ये असं जे विनवणी करून सांगितलं, त्यामुळे आमच्या दादू सुताराच्या पोटामध्ये गोळा उठला आणि तो साहजिक होतो. आता हे आपलं
पोटातलं दुखणं किंवा पुढच्या वर्षीची भीती कोणाला सांगायची? बरं, गावातल्या लोकांना सांगावं तर कोण ऐकून घेणार नाही, कारण मुंबईच्या गणपतीच्या मूर्तीचं गारुड पुढचे काही दिवस तरी या सगळ्यांच्या मनावर पक्क बिंबलेलं होतं. या दादू सुताराने आमच्या आजोबांच्या घरचा रस्ता धरला. तिथे येऊन आजोबांच्या समोर तो मख्खासारखा बसला. आजोबांना गावातली ही कुणकुण माहीत होती, पण दादू सुतारावरती त्याचा एवढा परिणाम झाला असेल असं त्यांना वाटलं नव्हतं. दादू सुताराला बोलतं केल्यावर त्याने सांगितलं की बापू, पुढच्या वर्षी जर सगळ्यांनी जशा मुंबईच्या मूर्ती आणल्या तर माझ्या मूर्त्यांचं काय करायचं, मी काय करायचं? आजोबांना वेगवेगळ्या प्रकाराने किंवा वेगवेगळ्या पैलूंनी विचार केल्यानंतर हे म्हणणं पटलं की केवळ मुंबईहून मूर्ती आल्या तर दादू सुताराचा धंदा बुडणार नाही आहे, तर या माणसाच्या हातामध्ये जे देवाने दिलेलं कौशल्य आहे, थोडी बहुत याला कलाकृती करता येते, ते सुद्धा हळूहळू गावामधून नष्ट होईल. आजोबांनी त्याला त्या दिवसापुरता शांत केला. बघू, करू, काहीतरी आपण करू असं म्हणून त्याला वाटेला लावला. पण हा विचार म्हणजे दादू गुरुवाची भीती आमच्या आजोबांच्या मनामध्येही पक्क घर करून राहिली. पुढचे थोडे दिवस गेले आणि आजोबांनी इकडून तिकडून कधी संगमेश्वराला, कधी रत्नागिरीला, चिपळूणला गेल्यानंतर या सुबक मूर्ती बनतात कुठे याचा थोडासा कानोसा माहिती काढायला सुरुवात केली. त्यातल्या माहितगार लोकांनी बापूंना म्हणजे माझ्या आजोबांना सांगितलं की सगळ्यात सुंदर मूर्ती या पेणला बनतात. पेण हे कोकणामधलं सगळ्यात महत्त्वाचं गणपती बनवण्याचं केंद्र आहे आणि मुंबईकरांच्या बहुतेक घरामध्ये या पेणच्याच मूर्ती जातात. आजोबांना तेवढी माहिती पुरेशी होती, म्हणून त्याने दिवाळीनंतर एक दिवस सरळ पेण गाठलं. पेणला चौकशी केल्यानंतर किंवा त्या गावात गेल्यानंतरच त्यांना आश्चर्याचा पहिला धक्का बसला की पेणच्या घराघरामध्ये म्हणावं अशा ठिकाणी गणपतीचे सलग कारखाने होते आणि पुढच्या वर्षीच्या मूर्ती बनवण्याचं काम दिवाळीच्या दरम्यानच तिथे सुरू झालेलं होतं. आजोबांनी 2-4 कारखान्यामध्ये डोकावलं. आपला हेतू स्वच्छ त्यांना सांगितला. तो जमाना वेगळा होता, त्यामुळे माझं गिऱ्हाईक तू मारलंस, माझी कॉम्पिटिशन तू मला हरवलं असला काही विचार नव्हता. पेणच्या लोकांनी या निव्याहून आलेल्या माझ्या आजोबांचं कौतुक केलं आधी की तुम्ही आमचा कारखाना बघायला आलात. मग त्यांना कारखाना सगळा फिरून दाखवला आणि तिथे हारीनी मांडून ठेवलेल्या गणेश मूर्ती बघून आजोबांचं भान सुद्धा थोडं बहुत हरवलं. त्याने विचार केला की या गणपती बनवतात कसे आणि एवढे रेखीव ते होतात कसे. त्यावेळेला आजोबांना महत्त्वाची माहिती कळली की हे एकासारखे एक रेखीव गणपती निघतात याचं कारण ते साच्यामधून काढतात. साचा म्हणजे मोल्ड. त्यामुळे ह्या सगळ्या मूर्ती एकतर लवकर लवकर तयार होतात, सगळ्या एकासारख्या दिसतात. आजोबांनी ठरवलं की असला एक साचा घेऊन आपण जाऊया. दादू सुताराला बरोबर घेऊन काय जे काय व्हायचं ते 2-4 वेळेला माती घालून बघूया. म्हणून आमच्या आजोबांनी तिथला एक साधारण मध्यम आकाराच्या गणपतीचा साचा विकत घेतला आणि ते निघायला आले. ते आल्यानंतर त्यांनी लगबगीने दादू सुताराला बोलवून घेतलं आणि त्याला सांगितलं, भाऊ मी असं असं बघून आलोय आणि हे साच्यामधून गणपती काढतात, तेव्हा उद्यापासून आपण गणपती बनवायला सुरुवात करू. दादू सुतार सुद्धा बाकीची सगळी कामं बाजूला ठेवून माझ्या आजोबांबरोबर दुसऱ्या दिवशी नदीवर गेला. तिथून त्यांनी ती पहिल्यासारखी माती आणली. आजोबांनी आणि त्यांनी दादू सुताराच्या बाजूला त्याचं जे खोपट होतं त्या खोपटामध्ये बसून या दोघांनी निव्यामध्ये पहिला गणपतीचा कारखाना सुरू केला. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यामुळे आजोबांना पेणच्या कारखान्यामध्ये मूर्ती घडवताना जेवढं ते सहज सोपं वाटत होतं तेवढं ते प्रत्यक्षात नव्हतं. दरवेळेला माती साच्यामध्ये घालून बाहेर काढली की वेगवेगळ्या पद्धतीचा वेगवेगळ्या रूपाचा गणपती बाहेर यायचा
आणि आजोबा त्याच्यातून खट्टू व्हायचे. केवळ खट्टू होणं आणि तिथेच थांबणं हा त्यांचा धर्म नव्हता, त्यांची ती सवय नव्हती, त्यांना ते आवडत नव्हतं. त्यामुळे आपल्याला गणपती पेंडसारखे काही जमत नाही आहेत हे लक्षात आल्यावर त्याने पुढच्या 15-20 दिवसांनी दादू सुताराला बरोबर घेतला आणि परत पेंड गाठलं. ज्या ठिकाणी पहिल्या ठिकाणी जाऊन त्याने तो साचा खरेदी करून थोडीशी जान पहिचान केलेली होती त्यांच्याकडेच ते गेले आणि त्यांचं नाव होतं देसाई, पेंडचे देसाई. त्यांच्याकडे जाऊन त्याने सांगितले, बाबा तुमच्याकडनं आम्ही साचा नेला, पण आम्ही काही पाहिजे तशा मूर्ती घडवू शकलो नाही. 15-20 दिवस आम्ही त्याच्यावर घालवले. त्या देसाईने त्यांना सांगितलं की हे कसबाचं काम आहे, केवळ साचा मिळाला म्हणून लगेच गणपती तयार होईल असं नाही. पण तुम्हाला तुमच्या गावामध्ये खरोखरच गावातल्या लोकांसाठी जर गणपतीच्या मूर्ती घडवायच्या असतील तर मी माझा एक कारागीर तुम्हाला देतो आणि तो कारागीर तुमच्याकडे राहून 15-20 दिवस, महिनाभर तुम्हाला ते सगळं त्याचं जे काही टेक्निक आहे ते समजावून सांगेल आणि मग बघा, कदाचित याने तुम्हाला ती गुरुविद्या गुरुप्रमाणे शिकवल्यावर तुम्हाला सुद्धा अशा सुंदर मूर्ती बनवता येतील. त्यावेळेला एक कारागीर घेऊन हा दादू सुतार आणि आमचे आजोबा निव्याला परत आले. त्या कारागिराची त्या दादूकडेच राहायची सोय केली. त्या कारागिराने त्यातली जी आपण मख्खी किंवा टेक्निक म्हणतो ते या लोकांनी शिकवायला मनापासून सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा त्याने सांगितलं की नुसती माती आणून ती वाळवून त्याचे गणपती बनत नाही, तर ती चाळून घ्यावी लागते, दळून घ्यावी लागते. म्हणून त्याच्यानंतर त्याने ती माती आणली, 2-3 वेळा चाळणीवर टाकून ती चाळली, परत भिजवली, परत सुकवली, परत भिजवली, परत सुकवली आणि शेवटी अक्षरशः हाताने मातीचा प्रत्येक कण करून त्याच्यामध्ये बारीक दगड गोटे होते ते हाताने काढून टाकले. त्याच्यानंतर व्यवस्थित त्या साच्यामध्ये माती कशी भरायची, किती वेळ थांबायचं, कुठचा भाग आधी उघडायचा, कुठचा, हे सगळं तंत्र त्या कारागिराने या दादू सुतार आणि माझ्या आजोबांच्या समोर करून दाखवलं आणि यांच्याकडनं ते करूनही घेतले. बघता बघता पहिल्यापेक्षा अतिशय रेखीव मूर्ती त्या साच्यातून बाहेर पडायला लागल्या. आजोबा आणि दादू सुतार यांचा हर्ष दिवसेंदिवस वाढत चालला. आता आलं रंगाचं काम. त्या कारागिरांनी सांगितलं की हे रंगसुद्धा वेगळे असतात, म्हणून आजोबांनी त्याला पैसे दिले आणि तो माणूस 2-4 दिवसाची सुट्टी काढून परत पेंडला आला. पेंडला त्या रंगाची सगळी खरेदी केली आणि 8-10 दिवसांनी परत दिव्यामध्ये दाखल झाले. आता अक्षरशः हाताला धरून धुळाक्षर गिरवावी अशा पद्धतीने त्या कारागिराने या दादू सुताराला हातामध्ये ब्रश देऊन त्याचा हात धरून एक एक गणपतीचं जे कला कौशल्याचं काम होतं, रंगकाम होतं, ते शिकवायला सुरुवात केली. रंगकाम बऱ्यापैकी जमायला लागलं. प्रत्यक्ष गणपतीमध्ये जे प्राण ओतण्याचं काम करतं ते म्हणजे त्या मूर्तीचे डोळे. आणि त्या कलाकाराने, त्या कारागिरांनी सांगितलं की बाबा बाकीचे सगळे मूर्ती म्हणजे शेला, पितांबर, मुकुट, कान, नाक हे सगळे मी रंगवेन, पण डोळे काय मला रंगवता येत नाही. आणि डोळे रंगवणारा हा वेगळाच माणूस असतो. सगळी मूर्ती तयार झाली आणि त्याच्यामध्ये जिवंतपणा आणणारे तर जर डोळे नसतील तर काय करायचं आणि तो माणूस आता कुठून आणायचा, असा यक्ष प्रश्न माझे आजोबा आणि त्या दादू सुताराच्या समोर उभा राहिला. त्या कारागिरांनी त्या क्षणी मात्र हात वर केले की बाबा त्या डोळे भरणाऱ्याला म्हणजे डोळेचं काम, रंगकाम करणाऱ्याला आणणं काय माझ्या हातामध्ये नाही. आजोबा खजील झाले, 2-3 दिवस विचारात पडले आणि तो कारागीर तर आता तुम्हाला एवढं शिकवलं, हे सगळं रंगकाम तुम्ही पुढचं करा, डोळ्याचं मला काही येत नाही आहे असं वारंवार सांगून पेंडला परत जाण्याचं भुंगा लावत होतं. एक दिवस आजोबा त्याला म्हणाले, आता तू चाललासच आहेस तर मीही तुझ्याबरोबर येतो. म्हणून
आजोबा तो कारागिराला घेऊन आणि परत एकदा दादू सुताराचं लटांबर आपल्याबरोबर घेऊन परत त्यांनी पेन गाठलं. एवढं होईपर्यंत जवळजवळ फाल्गुन महिना म्हणजे होळीचा महिना आला होता. आजोबांचं हे वर खाली करणं, रोज दादू सुताराकडे जाऊन बसणं, त्या कारागिराकडनं सगळं शिकणं अगदी मनोभावे सुरू होतं. पेणमध्ये आल्यावर परत त्या देसाईंकडे गेले. त्यांनी सांगितलं की आता डोळ्याचं काम फक्त राहिलेलं आहे. तर ते म्हणाले, बाबा डोळ्याचं काम करणारे कारागीर मुळातच कमी आहेत आणि आता एक 10-15 दिवसामध्ये म्हणजे साधारणपणे वैशाखाच्या दरम्यान, चैत्र किंवा वैशाखामध्ये आमच्या सगळ्या मूर्तींचे डोळे काढायला सुरुवात होईल आणि मग त्या डोळे काढणाऱ्याला म्हणजे डोळ्याचं रंगकाम करणाऱ्याला बिलकुल वेळ मिळणार नाही. आजोबांनी त्यांच्या पद्धतीने समजावलं, मिनतवाऱ्या केल्या. शेवटी या देसाईंचं मन आमच्या आजोबांनी आणि त्या दादू सुतारांनी जिंकलं. तो बरोबर आलेला कारागीरही साक्ष द्यायला होता की बाबा हे लोक खरोखर मेहनती आहेत. माझ्याबरोबर राहून चिखलामध्ये उभे राहत होते, हात खराब करत होते, परत परत मोडतो म्हणजे साचा भरत होते. ते ऐकून देसाई थोडेसे द्रवले आणि त्यांनी सांगितलं की आमचं काम सुरू व्हायला अजून एक 15 दिवसाचा अवधी आहे. तेवढ्या वेळामध्ये पाहिजे तर आमचा हा कारागीर तुम्ही घेऊन जा आणि त्याच्याकडनं तुमच्या ज्या काही मूर्ती आहेत त्याच्यावर डोळे काढून घ्या, म्हणजे डोळ्याचं रंगकाम त्या मूर्तींचं करून घ्या. आजोबा तयार झाले. तेव्हा देसाईंना असं वाटलं होतं की आपल्याकडनं मोल्ड घेऊन गेले हे 3 माणसं दिवस रात्र काम करत होतात, म्हणजे यांच्याकडे 100-200 मूर्ती असतील. म्हणून देसाईंनी सहज बाहेर पडताना आमच्या आजोबांना विचारलं की किती मूर्ती आहेत हो तुमच्या? आजोबा म्हणाले 40-42. देसाई थोडेसे थक्क झाले, कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षा या मूर्तींची संख्या खूपच कमी होती. पण एका अर्थी ही 40-42 संख्या ऐकून त्या देसाईंना बरं वाटलं, कारण त्यांनी दिलेला कारागीर ते 40-42 गणपतींचे मूर्तींचे डोळे रंगवून सहज 10-15 दिवसामध्ये परत येत होता आणि त्याच्यामुळे या देसाईंचं पुढचं काम काही अडेल अशी शक्यता निर्माण होत नव्हती. त्या डोळे रंगवणाऱ्याला घेऊन दादू सुताराबरोबर आमचे आजोबा परत आपल्या गावी आले. सोबत आणलेल्या त्या डोळे रंगवणाऱ्या कसबी माणसाने खरोखरच एकेका ब्रशाच्या वर एक रंगाचा थेंब घेऊन सगळ्या मूर्तींना एका पाठोपाठ एक जिवंतपणा आणला आणि आमच्या आजोबाने निश्चल मनाने अगदी टक लावून त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि जेव्हा सगळ्या मूर्तींचे डोळे रंगवून झाले तेव्हा खऱ्या अर्थाने आजोबांच्या मनातला आनंद गगनात मावेल असं झालं. दादू सुतार बऱ्यापैकी तयार झाला होता, तो खुशही झाला होता आणि 40-42 मूर्ती म्हणजे त्या पंचक्रोशीमध्ये जेवढी मूर्ती लागणार होत्या जवळपास तेवढ्या मूर्ती या चैत्र महिन्यामध्येच दादू सुताराच्या खोपटामध्ये लाईनीने बसल्या होत्या गणपतीच्या सणाची वाट बघत. अंतू गुरुवाच्या मूर्तीने थक्क झालेले लोक जसं त्यांना कळायला लागलं की दादू सुताराकडे सुद्धा अशाच मूर्तींचा कारखाना आहे म्हटल्यावर हळूहळू पंचक्रोशीतल्या लोकांची रीघ या दादू सुताराच्या खोपटाकडे लागले. येणारा प्रत्येक जण आश्चर्याने थक्क होऊन बाहेर पडत होता, कारण अंतू गुरुवाने आणलेल्या मूर्तीसारखीच मूर्ती आपल्याच गावातल्या दादू सुताराने बनवली हे प्रत्यक्ष पाहिल्यावर काही वेळेला त्यांचं त्यावर पाहूनही विश्वास बसत नव्हता. पुढल्या वर्षी निव्यामध्ये आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये प्रत्येक घरामध्ये असलेल्या मखरामध्ये दादू सुताराच्या खोपटामध्ये घडलेल्या विलक्षण सुंदर मूर्तींची स्थापना झाली. त्या वर्षीचा गणेशोत्सव अधिक उत्साहात
अधिक वेगळ्या पद्धतीने मोठ्या आनंदामध्ये साजरा झाला. आता आपल्याला कदाचित वाटेल की गावामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मुंबईहून मूर्ती आणणाऱ्या अंतू गुरुवाची या सगळ्यावर काय प्रतिक्रिया असेल. अंतू गुरव खास कोकणी माणूस होता आणि कोकणच्या स्वभावाप्रमाणे पुढच्या वर्षी त्याने मुंबईहून मूर्ती आणली होती, पण आजूबाजूच्या घरामध्ये असलेल्या मखरामध्ये त्याच्याच तोडीची मूर्ती जी दादू सुताराने घडवून गावातल्या गावात दिली होती ते बघून या अंतू गुरुवाला दादू सुताराचं आणि त्याच्या मागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या माझ्या आजोबांचं कौतुक वाटलं. विसर्जन झाल्यावर अंतू गुरुवाने त्या गर्दीतून दादू सुताराला शोधून काढला आणि त्याला सांगितलं की बाबा, तुझ्यामुळे पुढच्या वर्षी मुंबईहून मूर्ती आणण्याचा माझा त्रास वाचलेला आहे, तेव्हा पुढच्या वर्षी आमच्या घरची मूर्तीसुद्धा तूच घडव.